काही माणसं अशी असतात की त्यांच्याकडे कुठलं मोठं पद नसलं तरी त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे आणि कार्यातून ती शहराची ओळख बनतात। त्यांचं अचानक निघून जाणं मग सगळ्यांच्याच मनाला चटका लावून जातं। जणू आपल्या घरातील कोणी सदस्य गेलाय अशीच भावना प्रत्येकाची होते। अहिल्यानगर मधील असंच एक व्यक्तिमत्व म्हणजे ज्येष्ठ पत्रकार तथा इतिहासाचे अभ्यासक भूषण देशमुख। भूषण गोपाळ देशमुख यांचं शनिवारी वयाच्या 64व्या वर्षी निधन झालं। त्यांच्या निधनानं केवळ अहिल्यानगर शहरच नव्हे तर त्यांच्या कार्यातून ओळख असलेल्या शहरातील माणसंही हळहळली आहेत। पत्रकारिता, इतिहासाचा अभ्यास, पुस्तकांचं लेखन, व्याख्यानं, सामाजिक कार्य अशा कितीतरी क्षेत्रात देशमुख यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला। मूळचे जामखेडचे असलेले देशमुख नगर शहरामध्ये आले, इथे पत्रकारिता सुरू केली। विविध वृत्तपत्रांमध्ये काम करतानाच त्यांना इतिहासाच्या अभ्यासाचीही आवड निर्माण झाली। या विषयांवरील पुस्तकं सुद्धा त्यांनी लिहिली आहेत। पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयात त्यांनी अध्यापनाचं काम केलं। त्यांच्याकडे शिकलेले कितीतरी विद्यार्थी आज पत्रकारितेमध्ये काम करीत आहेत। देशमुख यांनी अनेक दशकांच्या आपल्या प्रदीर्घ पत्रकारितेच्या कारकिर्दीमध्ये नेहमीच तटस्थ, निर्भीड आणि अभ्यासू पत्रकारितेला प्राधान्य दिलं। सेवानिवृत्तीनंतर आपल्या आवडीच्या म्हणजेच इतिहासाच्या क्षेत्रात त्यांनी स्वतःला वाहून घेतलं। देशमुख यांनी अहिल्यानगर जिल्ह्याच्या ऐतिहासिक व भौगोलिक वैशिष्ट्यांवर अनेक पुस्तकं लिहिली आहेत। नगर दर्शन, नगर प्रदक्षिणा, नगर परिक्रमा आणि डिस्कवर अहमदनगर अशी त्यांची पुस्तकं गाजली। इतिहासाचा संदर्भ म्हणून आजही ती उपयोगी ठरतात। इतिहास आणि पर्यटन या विषयांवर त्यांनी व्याख्यानं दिली। रामायण, महाभारतापासून ते नगरच्या भुईकोट किल्ल्यापर्यंतचा इतिहास ते विद्यार्थ्यांसमोर मांडत। इतिहास जगणारा आणि जपणाऱ्या या अवलियाने अहिल्यानगरचा ऐतिहासिक दस्तऐवज धूळ खात पडलेल्या पानांमधून बाहेर काढून जनमानसांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं। अहिल्यानगरला निजामशाही, आदिलशाही, मोगल आणि मराठा साम्राज्याचा एक मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे। या इतिहासाची विखुरलेली पानं एकत्र करण्याचं काम त्यांनी केलं। नगरचा जगप्रसिद्ध भुईकोट किल्ला, चांदबिबी महाल, फराबाग यांसारख्या वास्तूंचा इतिहास असो वा निजामशाहीच्या काळातील राजकारण, यातील घटनेचा सखोल आणि पुराव्यासहित अभ्यास त्यांच्याकडे होता। भूषण देशमुख म्हणजे एक अत्यंत नम्र, प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर राहून आपलं कार्य निरंतर चालू ठेवणारं व्यक्तिमत्व। पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी समाजाचा वर्तमान सुधारण्याचा प्रयत्न केला, तर इतिहास अभ्यासाच्या माध्यमातून त्यांनी समाजाला आपल्या भूतकाळाची ओळख करून दिली। मोडी लिपी आणि जुन्या ऐतिहासिक कागदपत्रांचं वाचन करून त्यांनी अनेक विस्मरणात गेलेले संदर्भ पुन्हा उजेडात आणले। इतिहास हा कोरडा न मांडता तो रंजक आणि पुराव्यांच्या आधारे कसा मांडावा याचं उत्तम कसब त्यांच्याकडे होतं। अशा या इतिहासाला वाहून घेतलेल्या व्यक्तिमत्वाची अखेरही इतिहासासंबंधीच्या उपक्रमातच झाली, असाही एक योगायोगच। हेरिटेज वॉक या त्यांच्या उपक्रमात ते लष्करी अधिकाऱ्यांच्या एका गटाला भुईकोट किल्ल्यात फिरून माहिती देत होते। किल्ल्याच्या परिसरात अत्यंत विषारी साप आहेत याबद्दल देशमुख पर्यटकांना नेहमी सावधगिरीच्या सूचना देत। मात्र त्या दिवशी त्यांनाच सर्पदंश झाला। त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर ते त्यातूनही बरे झाले। मात्र काही काळानंतर त्यांना पुन्हा त्रास झाला। त्यावर उपचार सुरू असताना शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली आहे। अहिल्यानगरचा चालता बोलता इतिहास हरपलाय। इतिहास जगणारे देशमुख यांनी इतिहासाच्या साक्षीनच जगाचा निरोप घेतला। अहिल्यानगर परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली।